बुलेटिनच्या सुरुवातीला बेस्टच्या संपासंदर्भात या क्षणाची एक अत्यंत महत्त्वाची बातमी। बेस्टच्या संपावर काहीच क्षणांमध्ये मुंबई हायकोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे। तर याआधी झालेल्या सुनावणीमध्ये मुख्य न्यायाधीशांनी आंदोलकांना चांगलंच खडसावलंय। शहराला वेठीस धरू नका, संप करण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे यायला हवं होतं, आम्हाला याहीपेक्षा जास्त गुंतागुंतीची प्रकरणं सोडवण्याचा अनुभव आहे, असं कोर्टानं म्हटलंय। तर बेस्टच्या संपावर काहीच क्षणामध्ये मुंबई हायकोर्टाचा निर्णय येणं अपेक्षित आहे। तर याआधी झालेल्या सुनावणीमध्ये आपण पाहतोय आंदोलकांना न्यायाधीशांनी खडसावलेलं आहे। शहराला वेठीस धरू नका, संप करण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे यायला हवं होतं, असं हायकोर्टानं म्हटलंय। त्यामुळे आता मुंबई हायकोर्ट काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर याच संदर्भात दिल्लीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे। त्याच सोबत मनसेची देखील काही वेळामध्ये बैठक होतीये। त्यामुळे एकूणच बैठकांचा हा सिलसिला बेस्टच्या संपाला धरून या ठिकाणी सुरू आहे। मात्र यातून आता तोडगा काय निघतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज चौथा दिवस आहे बेस्टच्या संपाचा। एकूणच सलग 4 दिवस आपण पाहतोय मुंबईकरांचे अतोनात हाल झालेले आहेत। आर्थिक आणि शारीरिक नुकसान या ठिकाणी नुकसानीला या ठिकाणी मुंबईकरांना सामोरं जावं लागलंय आणि आता या मनस्तापावरती काही तोडगा निघतो का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। बेस्टचा संप पुकारणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये विचार कितपत होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। विवेक, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबई हायकोर्ट बेस्टच्या संपाबाबत नेमका काय निकाल देतंय याच्याकडे सगळ्या मुंबईकरांचं लक्ष आहे। कारण कामगार संघटना असतील किंवा राज्य सरकार असेल, ह्या सगळ्यांचं म्हणणं मुंबई हायकोर्टानं लंच ब्रेक पूर्वी ऐकलेलं आहे आणि आता 3 वाजता निकाल देणार असं मुंबई हायकोर्टाने जाहीर केलेलं आहे। कामगार संघटनेने देखील हायकोर्टात तडजोडीसाठी तयारी दाखवली, त्याच्यामुळे एक सकारात्मक निकाल येईल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप पेटण्यासाठी कुठल्याही राजकीय नेत्याची गरज नाही, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे, असं राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात बाजू म्हणताना म्हटलंय। आणि संपावर तोडगा काढण्यासाठी आज 4 वाजता राज्याचे मुख्य सचिव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नगरविकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली, अशी देखील माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे। दत्ता माने यांनीही एक जनहित याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी म्हटलंय की आता जो संप बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे तो योग्य नाहीये, असंवैधानिक आहे, अशा पद्धतीचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। संपकऱ्यांनाही मुंबई हायकोर्टाने मगाशी सुनावणी दरम्यान असं म्हटलं होतं, खरं तर तुम्ही संप करण्याऐवजी आमच्याकडे यायला हवं होतं, पण आम्ही यापेक्षाही जास्त गुंतागुंतीची प्रकरणं हाताळत असतो। पण आता संपकऱ्यांना देखील तडजोडीची भूमिका दाखवलेली, त्यामुळे सकारात्मक निर्णय येईल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे। अगदी। तर विवेक, धन्यवाद या माहितीसाठी। एकूणच आज घडणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या आतमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत हे आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तर याच संदर्भात आपण बघणार आहोत बेस्टच्या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली 3 वाजता म्हणजे काहीच वेळामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत। राज्य सरकार मध्यस्थी करून मार्ग काढण्यास तयार आहे। माझी उद्धव ठाकरेंशी फोनवरून पुन्हा एकदा चर्चा झाली असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यामुळे या परिषदेत नेमकं काय होतं याकडे अवघ्या खरं तर मुंबईकरांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक तपशील देत आहेत। प्रशांत, कधीपर्यंत ही परिषद सुरू होईल? कारण अवघ्या महाराष्ट्राचं खरं तर मुंबईकरांचं याकडे लक्ष लागलंय। काही क्षणातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते इथे येण्याची शक्यता आहे। मी जिथे उभा आहे माझ्या मागे त्यांची गाडी देखील तयार आहे आणि कुठल्याही क्षणी ते इथून रामलीला मैदानाला रवाना होतील त्यापूर्वी ते पत्रकारांसोबत बोलून जाणार आहे। यासाठी सगळ्या प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर इथे ज्या पद्धतीनं सकाळपासून चर्चा होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची दूरध्वनीवर चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने संकेत प्राप्त मिळतात आणि हायकोर्टाचा निर्णय येताच मुख्यमंत्री इथे येऊन आपल्याला पत्रकार परिषदेची माहिती देतील की काय राज्य सरकार पावलं उचलत आहे, कशा प्रकारची भूमिका आहे। एक प्रकारे राज्य सरकारने जसं विवेकनी सांगितलं आपल्याला की राज्य सरकार तयार आहे सर्व प्रकारची मदत करण्याकरता आणि कुठल्याही राजकीय व्यक्तींना समावेश करण्यासाठी समिती तयार नाही आहे। आणि सोबत राज्य सरकारने भूमिका घेतली आहे की आम्ही बेटच्या अडचणींना सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करू आणि यासाठी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी देखील सरसावलेले आहे, एक प्रकारे शिवसेनेचा हातचा जो चेंडू आहे तो मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हातात घेतलेला आणि एक प्रकारे बेटच्या अडचणी कशा सोडवता येईल यासाठी ते सर्व प्रयत्न करत आहे। स्टुडिओ अगदी। प्रशांत, एकूणच आता ही जी परिषद होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार केला जाईल त्याबद्दल काय तपशील आपल्याकडे? खास करून जर बघितलं मुख्यमंत्री आता बेस्टच्या संदर्भात ज्या अडचणी आहे
त्या संदर्भात बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोबतच गेल्या 4 दिवसापासून ज्या पद्धतीने मुंबईत संप सुरू आहे बेस्टचा, त्यामध्ये ज्या अडचणी कर्मचाऱ्यांच्या होत्या, सोबतच वाहतूकदारांच्या होत्या, कंत्राटदारांच्या होत्या, त्यांच्यावरही मुख्यमंत्री प्रकाश टाकण्याची शक्यता आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीने शिवसेना आणि महानगरपालिका आणि बीजेपी या तिघांमधला सेतू निर्माण व्हावा आणि त्याचा दुवा खास करून राज्य सरकार व्हावं यावरही मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण की गेल्या 3 दिवसापासून शिवसेनेच्या वतीने प्रयत्न होतोय हा संप सोडवण्याचा, पण तो प्रयत्न काही यशस्वी होत नाही। त्यामुळे आता राज्य सरकारने स्पष्ट कोर्टात म्हटलेलं आहे की आम्ही सर्व प्रकारची मदत या बेस्टचा संप तोडण्यासाठी तयार आहोत। त्याच प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्याचमुळे होऊ शकतं की मुख्यमंत्री त्या संदर्भात काही घोषणा करण्याची इथे शक्यता व्यक्त केली जात आहे। अगदी प्रशांत, आणि या परिषदेसंदर्भातली प्रत्येक क्षणाची अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर बेस्ट संपाबाबत आता मनसे कर्मचारी संघटनेची देखील तातडीची बैठक होणार आहे। दुपारी 3ची ही वेळ देण्यात आली होती, त्यामुळे काही क्षणांमध्ये मनसे मार्फत घेण्यात येणारी ही महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडेल आणि या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मनसे स्टाईल आंदोलनाची भूमिका या बैठकीत घेतली जाईल अशी देखील शंका उपस्थित होतीये। तर बेस्टच्या संपाला आता मंत्रालयातील बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं देखील पाठिंबा दिला असून बेस्ट प्रशासनानं संप दडपशाहीनं चिरडण्याचा प्रयत्न केला तर मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय। राज्य सरकारने मध्यस्थी करून आजच तातडीने सन्मानजनक तोडगा काढावा अशी मागणी या संघटनेमार्फत करण्यात आली आहे। तर बेस्टबाबत राज्याचे मुख्य सचिव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नगर विकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांची तातडीची बैठक होणार आहे। त्यामुळे एकूणच बैठका या ठिकाणी घेतल्या जात आहेत। मात्र या बैठकांमधून तोडगा काय निघतो, साध्य काय होतं हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। बेस्टबाबत मंत्रालयात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। तर बेस्टबाबत राज्याचे मुख्य सचिव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नगर विकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांची तातडीची बैठक होणार आहे। मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा 4था दिवस आहे। वाहतूक व्यवस्था मुंबईतली बसनी जी चालते ती ठप्प पडली आणि त्यामुळेच टॅक्सीसाठी आपण बघतोय की अशा पद्धतीनं लांबच लांब रांगा ठिकठिकाणी दिसत आहेत। आता मी CSTच्या परिसरात आहे आणि इथून मंत्रालयात जाण्यासाठी लोक टॅक्सीचा वापर करतायत। रोज खरं तर या भागातून अनेक लोक बसेसनी जात असतात, सिटी बसनी जात असतात। मात्र या ठिकाणी अजूनही बेस्टच्या बसेसचा संप असल्यामुळे लोकांना टॅक्सीने प्रवास लागतो। तुम्ही रोज बसनी प्रवास करता की टॅक्सीने करता? आम्ही टॅक्सीनेच करतो। टॅक्सीनेच करता प्रवास, पण तुम्हाला फरक जाणवतोय का रोजच्या टॅक्सीच्या प्रवासांमध्ये? आणि प्रचंड खूप जाणवतोय। आता आम्ही जवळजवळ 20 मिनिटं इथे उभे आहोत, 20 मिनिटं, परंतु आता टॅक्सी खूप कमी येत आहेत आणि हा बहुतेक बेस्टच्या संपाचा परिणाम असावा। रोज साधारणतः तुम्हाला किती वेळा टॅक्सी मिळते? या वेळेला जर आलो तर आम्हाला 5 ते 7 मिनिटात टॅक्सी मिळते मॅक्झिमम। तुम्हाला पण तोच अनुभव आहे? तसंच अनुभव येतो। तुम्ही कुठून आलात? मी आलो इकडून सिटीवरनं। पण तुम्ही जाणार कुठे आहात? मंत्रालयाकडे। आणि तुमचा एरवीचा अनुभव काय असतो? एरवीचा अनुभव जरा चांगला आहे, पण आता फार अडचणीचा अनुभव आहे। लवकरात लवकर संपला पाहिजे, आता संप असं वाटतं संप संपलाच पाहिजे। मला बेस्ट प्रशासन किंवा महानगरपालिकेला सांगायचं, कारण सतत त्यांनी बैठका सुरू आहेत पण काही निष्पन्न होत काहीच नाही। म्हणजे तुमचं जे पण प्रॉब्लेम असेल ते तुम्ही लवकर सॉर्ट आउट करा आणि आम्हाला एवढा त्रास देऊ नका। कारण इथे जर का कोण मोठे नेते पण आले मंत्रालयाला तर ते जेव्हा येतात तेव्हा पण आम्हाला प्रॉब्लेम होतो। लवकरात लवकर याचा तोडगा निघावा हीच सगळ्या सर्वसामान्य मुंबईकरांची इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 4था दिवस आणि आजच्या 4थ्या दिवशीही मुंबईकरांना खूप त्रास सहन करावा लागतो। आपण आहोत दादर पूर्व भागामध्ये। आपण इथे बघत असाल शेअर टॅक्सीसाठी खूप मोठी लाईन लागलेली आहे, कारण ही लाईन लागलेली आहे बेस्ट बंदमुळे। बेस्ट इथून दररोज जातात, इथे बसस्टॉप देखील आहेत, मात्र या बसस्टॉपवरती बेस्ट येत नसल्यामुळे सर्व कर्मचारी जे आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत। आपण लांबच लांब रांग लागल्याचं इथे समोर बघू शकतो। सर्वजण हे मुंबईकर कर्मचारी आहेत जे दररोज आपल्या कामाच्या ठिकाणी जातात, मात्र त्यांना आज काही बेस्ट मिळाली नहीं, त्यामुळे पुन्हा एकदा ते टॅक्सीच्या रांगेमध्ये। आपण काही लोकांशी बोललो, आपको कितना तकलीफ हो रहा है, क्या बता पाएंगे? बहुत तकलीफ है बस की हड़ताल की वजह से। बस की बहुत लंबी लाइन है, टॅक्सी भी जल्दी नहीं मिल रही है। काका तुम्ही काय सांगाल, किती त्रास होतो तुम्हाला? त्रास खूपच होतोय, काय करू आता? बघा त्रास इतका होतो की त्यांना टॅक्सी पकडण्याची खूप घाई। नाही बोला काय, पण गव्हर्नमेंटला जरा समजून घेतलं पाहिजे आपण। थोडं समजून घेतलं पाहिजे। काही होत नाही, त्या लोकांना सगळं मिळो एवढीच इच्छा आहे, पण आम्हाला काही तकलीफ नाही। टॅक्सीवाले खूप चांगले आहेत आपले। तकलीफ हो रहा है, बहुत सारी लाइन लगी है। बिल्कुल यार, एक आधा घंटे के ऊपर खड़ा हो गया फिर भी नहीं आया लाइन।
फिर भी नहीं मिल रहा है त्यामुळे मुंबईकर सध्या तरी टॅक्सी ड्रायव्हरने कधी नव्हे ते त्यांना सहकार्य केल्यामुळे सध्या तरी खुश आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता लातूरमधून एक धक्कादायक बातमी आहे. शाळेसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. निलंगा तालुक्यातील हा व्हिडिओ असून निलंगा तालुक्यातल्या केळगाव, निटूर, राणी अंकुलगा, खडक उमरगा या मार्गांवर एसटीच्या फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थी दररोज निलंगा शहरात शाळेसाठी जातात, पण एसटीत जागा नसल्यानं ड्रायव्हर एसटी थांबवत नाही आणि म्हणूनच शाळेसाठी अशी जीवघेणी कसरत या विद्यार्थ्यांना करावी लागते. हा धक्कादायक व्हिडिओ आपण पाहतोय. एसटीच्या मागे लटकून हे विद्यार्थी शाळेसाठी अशा प्रकारे जीवघेणा प्रवास करत असल्याचं बघायला मिळते. एसटी थांबत नाही म्हणून एसटीच्या पाठीमागे अशा प्रकारे लटकून हे विद्यार्थी शाळेला जात आहेत. अत्यंत भयानक 2019 मधलं हे वास्तव खरं तर आपल्या देशामध्ये बघायला मिळते आणि ही लाजिरवाणी गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रासाठी म्हणावी लागेल. तर शाळेसाठी अशी मोठी कसरत जी जीवावरही बेतू शकते, ही कसरत या विद्यार्थ्यांना करावी लागते. तर जीवघेणा हा खेळ या विद्यार्थ्यांचा कशामुळे सुरू आहे जाणून घेऊयात. नितीन बनसोड आमचे लातूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. नितीन, अत्यंत भयानक असं हे वास्तव आपल्याला लातूरमध्ये बघायला मिळतंय. नक्कीच लातूर जिल्ह्यामध्ये अनेक अशा गावं आहेत ज्या गावामध्ये आजही एसटीच्या फेऱ्या ज्या आहेत त्या अत्यंत कमी प्रमाणात आहेत आणि त्याबरोबरच गावातून शहराकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र एसटीच्या फेऱ्या एकतर कमी असल्यानं आणि प्रवाशांची जास्त हे असल्यामुळं, गर्दी असल्यामुळं बहुतांश भागामध्ये, बहुतांश गावामध्ये एसटी चालक एसटीच थांबवत नाही. त्यामुळं या विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी अशा पद्धतीची कसरत करावी लागते. हा जो व्हिडिओ आपण पाहतोय या व्हिडिओमध्ये लातूर ते निलंगा या दरम्यानच्या प्रवासातला हा व्हिडिओ एका टू व्हीलरवर जाणाऱ्या व्यक्तीने शूट केलेला आहे आपल्या मोबाईल कॅमेऱ्यावरती. आणि एकतर रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना शाळेत जाण्यासाठी एसट्या नाही आहेत आणि त्यातल्या त्यात आता शाळा जर बुडली तर पुन्हा दंड बसणार या भीतीपोटी विद्यार्थी काहीही करून शाळेत जाण्यासाठी अशा पद्धतीची जीवघेणी कसरत करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. नितीन, आणि ही कसरत करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आपला काही संवाद झालाय का? नक्कीच अनेक विद्यार्थ्यांशी आपण बोललो. त्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की एसटी चालक जे आहेत ते गावाच्या जवळ आल्यानंतर एसटी थांबवत नाहीत. त्यामुळे आम्ही गतिरोधक ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी थांबतो. गतिरोधकाच्या ठिकाणी स्पीड कमी झाल्यानंतर आम्ही एसटीच्या पाठीमागच्या त्या पायऱ्यांवरती त्याला लटकतो आणि वर चढण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळी एसटी थांबेल त्यावेळी आम्ही उतरतो. अशा पद्धतीच्या भावना विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या आहेत आणि याचीच कसरत हे दररोज करत असतात असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. अगदी नितीन, आणि आपण या खरं तर बातमीचा पाठपुरावा करणार आहोत आणि प्रशासनाला या संदर्भात जाब विचारणार आहोत, कारण जीवघेणा असा हा प्रवास इथले विद्यार्थी करताना बघायला मिळतात. धन्यवाद नितीन या माहितीसाठी. आणि पुढची बातमी आहे पुण्यातून. पुणेरी पगडीवरून पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात चांगलाच गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं. पुणेरी पगडी की फुले पगडी यावरून संभाजी ब्रिगेड आणि ब्राह्मण महासंघ आमने सामने आलेत. विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या तर विद्यापीठात पेशवाई आणत असल्याचा आरोप या संघटनांनी केलाय. दरम्यान आक्रमक झालेल्या काही विद्यार्थ्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. आज पुणे शहरामध्ये पगड्यांवरनं वाद सुरू आहेत. पदवीदान समारंभामध्ये पुणेरी पगडी असावी की फुलांची पगडी असावी असा हा वाद सुरू असतानाच या दुकानामध्ये आल्यानंतर मात्र आपल्याला अगदी बाजीराव पेशव्यांची जी विशेष पगडी आहे, ज्या पेशव्यांच्या संदर्भामध्ये असणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा मुरुडकर झेंडेवाल्यांचं एक कल्पना जी असते ती त्याच्यामध्ये साकारली गेलेली असते. त्याचबरोबर संत तुकोबांची पगडी असेल, मावळ्यांची पगडी असेल, पुणेरी पगडी असेल, नेमक्या या पगड्यांचं निर्माण कसं होतं आणि या पगड्यांच्या संदर्भामध्ये त्यांना तरी काय वाटतं आपण जाणून घेऊयात. काय सांगाल, सध्या पगड्यांचा वाद सुरू आहे. पगड्यांबद्दल विषय चालू आहे, त्या दोन्ही विद्वत्तेशी जोडलेल्या आहेत. म्हणजे गेल्या अनेक पिढ्यांपासून पुणेरी पगडी आपण विद्वत्तेमुळेच ओळखली जाती आणि त्यामुळं घातली जाती. आणि स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले यांची जी पगडी आहे ती फुले पगडी. पुणेरी पगडीचं बनवणं जे आहे ते मोल्डवर बनलं जातं आणि अनेक वर्ष अनेक लोक पिढ्यानपिढ्या ती घालत असल्यामुळं त्याला एक व्यावसायिक स्वरूप होतं आणि वर्षानुवर्ष त्याचे कारागीर त्या पगड्या बनवत होते. सध्या फुलेंच्या पगडीकडे आपण एक विचार म्हणून बघतो आहोत.
त्यामुळे दोन्ही पगड्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात आपापल्या कार्यक्रमांसाठी त्याची मागणी नोंदवतात. बत्तीचं कापड असायचं. बत्तीचं म्हणजे 4-5 इंच रुंद आणि 50 ते 100 हात लांब असं लांब कापड असायचं, झिरझिरीत साधारण. आणि ते कांजीमध्ये बुडवून त्याला गेरूच्या रंगात रंगवून ती अशी गुंडाळली जायची ती बत्ती, आणि त्याची ती पुणेरी पगडी बनायची. आता कालांतराने लोकांना ते तेवढा वेळ नाही, तेवढी कला नाही, म्हणून मोल्डवर बनवली जाते. परंतु आनंदाचा भाग असा आहे, फुले पगडी मात्र आपण अजूनही ओरिजिनल फुले जसे बांधायचे त्याच पद्धतीची बांधलेली आपण प्रोव्हाइड करतो. हा आहे याला कमळ म्हणतात. हा जो पुढचा भाग आहे त्याला कमळ म्हणतात. हे कपाळाकडचा प्लेन भाग, आणि याला कोका किंवा पोपट म्हणतात. इथं ही जरी लावलेली असते झालर. हा झाला पुणेरी पगडीचा भाग. साधारण डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वरती हा कोका आला पाहिजे अशा पद्धतीने ही घातली जाते. व्हेरॅज ही जी फुले पगडी आहे ही आपण बघतो इथं. तर दिल्लीमध्ये परिषदेसाठी या ठिकाणी मुख्यमंत्री दाखल झालेले आहे. काही क्षणांमध्ये ही परिषद या ठिकाणी पार पडणार आहे. 4 दिवसांपासून नाही, या संदर्भात आज उच्च न्यायालयामध्ये देखील केस झाली आणि उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला तुम्ही याच्यामध्ये इंटरव्हेन्शन कराल का या संदर्भात माहिती विचारली. महाराष्ट्र सरकारने त्यात मान्यता दर्शवलेली आहे. उच्च न्यायालयाने त्या संदर्भातली एक समिती देखील आता उच्च न्यायालयात तयार झालेली आहे. चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राचे, त्यासोबत UD सेक्रेटरी आणि परिवहन आयुक्त, परिवहन सेक्रेटरी असे 3 जणांची कमिटी असेल. आणि या बाजूने त्याच्यासोबत अजय मेहता जे BMC कमिशनर आहेत, MD बेस्टचे आणि युनियनचे लोक, अशा प्रकारे ही बैठक होणार आहे. आता 3 वाजता पुन्हा त्या संदर्भातलं हिअरिंग होतं. त्याच्यामुळे त्यात काय नेमकं झालं याची अद्ययावत माहिती माझ्याकडे नाही. पण आमचा प्रयत्न असा आहे की यातनं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. शेवटी लोकांचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. काल देखील आणि आज सकाळी देखील या संदर्भात माझी उद्धवजींची देखील चर्चा झालेली आहे आणि आमचा सगळ्यांचाच मिळून हा प्रयत्न आहे की हा जो तिढा आहे हा सुटला पाहिजे. शिवसेनेची मागणी आहे की आर्थिक मदत राज्य सरकारने करावी. नाही, अशा प्रकारची मागणी माझ्यापर्यंत तरी पोचलेली नाही आणि अशी मागणी मला वाटत नाही की BMCतलं कोणी करेल. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की BMC जी आहे ही म्हणजे महाराष्ट्र सरकारशी जर तुलना केली तर ती अधिक श्रीमंत आहे. पण मला असं वाटतं हा प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे की पैसे देण्यापेक्षाही रिफॉर्म्स आणि जे काही कामगारांचं म्हणणं आहे या दोन्ही गोष्टी नीट झाल्या पाहिजेत, हा त्याचा प्रश्न आहे. वेगळी समिती स्थापन करून अशा प्रकारचा काही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे का? नाही, आता वेगळी समितीचा प्रश्न नाही आहे. आता सरकारला या ठिकाणी एवढंच सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही बसून याच्यामध्ये तोडगा काढा आणि तो तोडगा काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि मला असं वाटतं की आत्ता जो काही तिढा आहे त्या तिढ्यामध्ये काही कामगारांच्या मागण्या आहेत. त्या मागण्यांमध्ये काही प्रमाणात त्या मागण्या मान्य करण्याचा त्या ठिकाणी बेस्ट किंवा BMC तयार आहे. काही गोष्टींमध्ये त्यांचा त्याला नकार आहे. किंबहुना भविष्यातला सगळा विचार करता याच्यामध्ये काही रिफॉर्म झाले पाहिजे अशी देखील त्या ठिकाणी मागणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही प्रश्न आहे हा चर्चेतनं सुटू शकतो आणि ती चर्चा आता घडवून आणून हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. 1-2 दिवसामध्ये असं वाटतंय का? 1-2 दिवसामध्ये नाही, माझं तर मत आहे की आज उद्या तर सुटला पाहिजे. आमचा तर प्रयत्न असेल की आज सुटू शकला तर आज सुटला पाहिजे. नंतर बाकी नंतर आज फक्त बेस्ट. तर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. बेस्टचा तिढा सुटला पाहिजे ही सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि लवकरच बेस्टच्या संपावर तोडगा काढू अशी मुख्यमंत्र्यांची आत्ताच या क्षणाची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री काय भूमिका घेतात आणि त्याचबरोबर हायकोर्टात, मुंबई हायकोर्टात नेमकं काय होतं, हायकोर्ट नेमकं काय निर्णय देतं ते देखील या संपाच्या अनुषंगाने महत्त्वाचं ठरणार आहे. बेस्टचा तिढा सुटला पाहिजे ही सगळ्यांचीच इच्छा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे आणि या संदर्भात उद्धव ठाकरेंशी देखील आमची चर्चा झालेली आहे आणि काहीतरी समन्वय साधण्याचा आम्ही प्रयत्न करू असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत. प्रशांत, मुख्यमंत्र्यांची नुकतीच एक छोटीशी प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
प्रशांत आमचे प्रतिनिधी यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाही, मात्र त्यांच्याकडून या संदर्भातली तपशील जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रशांत पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, नुकतीच एक प्रतिक्रिया आलेली आहे मुख्यमंत्र्यांची. तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आवाज नाही होणार यार, बंद हो गया. तर बेस्टचा तिढा सुटला पाहिजे ही सगळ्यांचीच इच्छा असून आम्ही प्रयत्नशील असल्याची नुकतीच प्रतिक्रिया या ठिकाणी पत्रकारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. लवकरच बेस्टच्या संपावर तोडगा काढू असं देखील ते म्हणाले. तर 2-3 दिवसात नाही तर आजच तोडगा निघाला तर तो काढण्याचा आमचा प्रयत्न असेल असं आशावादी सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्याचसोबत आता मुंबई हायकोर्टात नेमकं काय होतं त्या अनुषंगाने देखील महत्त्वाचं त्या अनुषंगाने देखील आता अवघ्या मुंबईकरांचं त्याकडे लक्ष आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाचा निर्णय आणि त्याचसोबत पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. प्रशांत, खास करून जर बघितलं आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की आम्ही राज्य सरकारच्या वतीने एक समिती स्थापन करू. त्या समितीमध्ये परिवहन सचिव असतील, त्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त असतील, याशिवाय इतरही काही अधिकारी असतील. कुठल्याही राजकीय नेत्याला या समितीत समावेश असणार नाही. आणि खास करून ज्या बेस्ट कर्मचाऱ्याच्या रिफॉर्मच्या म्हणजे सुधारण्याच्या संदर्भातल्या अडचणी आहेत, सोबत ड्रायव्हरच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात आम्ही या समितीच्या माध्यमातून या सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीने एक मागणी होत होती की बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट म्हटलंय की सर्वांना माहीत आहे की मुंबई महानगरपालिका ही राज्य सरकारपेक्षा श्रीमंत अशी महानगरपालिका आहे आणि त्यांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात काही मागणी नाही आहे. मी सुद्धा ही मागणी ऐकली असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. आणि सोबतच आमचा भर हा सुधारणेकडे आहे. कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळाव्या, कर्मचाऱ्यांचं लाईफ कसं चांगलं करता येईल आणि खास करून संपूर्ण बेसचं रिफॉर्म कसं करायचं, म्हणजे बेसचं एक नवीन आकारमान आधारभूत ढाचा कसा बदलवायचा या संदर्भात देखील ही समिती निर्णय घेणार आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की हायकोर्टाचा जो निर्णय होईल तो निर्णय देखील आम्हाला मान्य होईल. महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेनंतर छोट्याखानी पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री जे आहे रामलीला मैदानाकडे रवाना झाले. त्यांनी स्पष्ट अजून म्हटलंय की यानंतर मी पुन्हा एकदा बोलेल जेव्हा खास करून हायकोर्टचा निर्णय येईल तेव्हा. स्टुडिओ अगदी प्रशांत, या संदर्भातले तपशील आमच्यापर्यंत पोहोचवले त्यासाठी धन्यवाद. वेळोवेळी अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तर एक छोटीशी प्रतिक्रिया, पण महत्त्वाची प्रतिक्रिया या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. चर्चेतून मार्ग काढू आणि तो निघेल आणि आजच तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाऊल उचलू अशी प्रतिक्रिया या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आता मुंबई हायकोर्ट काय निर्णय देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.